लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू किचनमध्ये आलेली आहे आणि आता आपल्याला एकदम चांगलं दूध बनवायचं आहे. त्यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत असं ती मनाशी बोलत असते आणि नेमकं मधू आलेले असते आणि मधूला कळतं की सिंधू किचनमध्ये काम करते. ही सिंधू किचनमध्ये काय करत असेल असा प्रश्न तिला पडतो. खरं तर सिंधू मधूसाठीच थांबलेली असते. मधू आलेले पाहून सिंधूला आता चांगला जोर चढलेला असतो आणि तिने गोदाला फोन लावलेला असतो आणि ती बोलत असते, "हां, गोदा मावशी, तू म्हणलीस ना तसं सगळं याच्यामध्ये टाकलं. आता काय टाकायचं सांग? अगं आपल्याला ना हे दूध पिलं ना उद्यापर्यंत ताकद राहायला पाहिजे. आपल्याला पूजेला बसायचं आहे ना. उद्यापर्यंत आपल्याला काही खाण्याची गरज पडली नाही पाहिजे. आपणच त्या पूजेला बसणार आणि पूजेचा मान मिळवणार." असं ती गोदाला म्हणत असते. तेव्हा हे सगळं बोलणं मधूने ऐकलेलं असतं. खरं तर हे बोलणं मधूला ऐकायला जावं यासाठी बोललं जात असतं, हे मात्र मधूच्या लक्षात आलेलं नसतं. सिंधूने तिला पुरतच जाळ्यामध्ये ओढलेलं असतं आणि सिंधू मोठमोठ्याने गोदाला बोलत असते, "नक्की होईल ना असं? आपलं पोट भरलं पाहिजे. आपल्याला भूक लागल्यावर काय कळत नाही. तुला माहिती आहे ना? त्यामुळं हे दूध उद्या सकाळपर्यंत आपल्याला ताकद देणार ना? तुझी गॅरंटी आहे ना? तुझी गॅरंटी असेल तर काय प्रॉब्लेम नाही." मधू हे सगळं ऐकते आणि म्हणते, "ओके, तुझं असं चालू आहे का? तर आता मला तुझ्याकडं पाहावंच लागेल." आणि मधू विचार करते, की ते दूध आता आपणच पिलं पाहिजे. कारण पूजेला आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला ताकद मिळाली पाहिजे. आपल्याला सकाळपर्यंत उपाशी राहता आलं पाहिजे. निर्जळी जरी म्हणलं तरी उपवास करता आला पाहिजे, असा विचार करून ते दूध पिण्याचा विचार ती करते. सिंधू बाहेर निघून जाते आणि तेवढ्यात मधू किचनमध्ये जाते आणि ग्लासमध्ये ते दूध घेते. राघव आणि सिंधू मधूला पाठीमागून पाहत असतात. राघव आणि सिंधूने तिला चांगलंच जाळ्यामध्ये ओढलेलं असतं. पण मधूला मात्र ही गोष्ट अजिबात माहीत नसते. मधू पटापट ते दूध पिऊन टाकते आणि सिंधू, "आता तुला हे दूध अजिबात मिळणार नाही, कारण त्याचा एक थेंब देखील मी तुझ्यासाठी ठेवलेला नाहीये." असा विचार मनाशी करून ती खूपच खुश झालेली असते. आता आपणच ही बाजी जिंकलेली आहे, असा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो आणि ती दूध पिलेले पाहून वेगळाच आनंद राघव आणि सिंधू यांना झालेला असतो. कारण दुधामध्ये टाकलेल्या जमाल गोट्याने कमाल करायला सुरुवात केलेली असते. राघव म्हणतो, "मला तर वाटतंय सुरुवात झाली असेल." सिंधू म्हणते, "मला देखील तसंच वाटायलंय." कारण तिने आता पोटावर हात धरलेला आहे आणि मधूच्या लक्षात येतं, की आपण पिलेल्या दुधाने आपल्याला काहीतरी व्हायला लागलेलं आहे. आपल्या पोटात गुडगुड, गुडगुड आवाज यायला लागलेला आहे. म्हणजे आपली वाट तर लागलेली नाही ना, असं तिच्या लक्षात येतं. पण आता वेळ निघून गेलेली असते. राघव आणि सिंधू तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत असतात. राघव सिंधूला म्हणतो, "आता तिनं हे नको ते दूध पिले आहे ना, तर तिची सगळी रात्र आता टॉयलेटमध्येच जाणार." आणि होतं देखील तसंच. आता मधूचं पोट दुखायला सुरुवात झालेली आहे आणि पोटातून गुडगुड आवाज यायला सुरुवात झालेली आहे. मधू टॉयलेटचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. आतमध्ये जाते आणि परत बाहेर येते. मधूचं पोट थांबता थांबत नाहीये. मधूकडं आता फक्त एकच काम उरलेलं आहे. टॉयलेटच्या बाहेर येणं आणि धावत पळत पोटाला हात धरून पुन्हा एकदा टॉयलेटच्या आतमध्ये जाणं. परत एकदा बाहेर येणं आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा पोटात गुडगुड करतंय असा आवाज आला, की टॉयलेटमध्ये जाणं. मधूला समजलंय, की सिंधूने आपली पुरती वाट लावून टाकलेली आहे. आपण ते दूध का पिलो या गोष्टीचा पश्चाताप आता मधूला होत आहे. पण वेळ निघून गेलेली आहे. सकाळ होते आणि पंडितजी पूजेसाठी घरी आलेले आहेत. पंडितजीने पूजा व्यवस्थित मांडलेली आहे आणि लवकरात लवकर पूजेसाठी या, नाहीतर मुहूर्त टळून जाईल असं देखील पंडितजी सांगतात. हे ऐकल्यानंतर अजून देखील मधू कसं काय आलेलं नाहीये असा प्रश्न रुक्मिणीला पडलेला आहे. रोज लवकर उठणारी मधू आज पूजेच्या दिवशी तर अतिशय लवकर उठून इथं यायला पाहिजे होती असं तिला वाटत असतं आणि ती रेश्माला सांगते, "आत्ताच्या आत्ता जाऊन तू मधूला उठवून घेऊन ये आणि काय झालं एकदा बघ. इतका वेळ ती कधीच झोपलेली नसते." राजश्री देखील तसंच म्हणते. मधू कधी देखील इतक्या उशीरपर्यंत झोपत नाही. आणि आता राजश्री स्वतः बाप्पाच्या समोर हात जोडून उभी आहे. "बाप्पा, ही पूजा व्यवस्थितपणे आणि मुहूर्तावर पार पडू दे आणि या पूजेचं सगळं फळ आम्हाला मिळू दे. आमच्या घरातील लहान लहान मुलांना यश दे, समृद्धी दे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घे.
माझ्या कुटुंबाकडं बाप्पा तू स्वतः लक्ष दे आणि माझं कुटुंब सुखी, समृद्धी, समाधानी राहू दे, असं ती हात जोडून बाप्पाला मागणी करत असते आणि सर्वजण तिची ही मागणी पाहत असतात. राजश्रीची ही मागणी सिंधू पाहते आणि तिला बरं वाटतं. कारण आता सध्या सावीला बाप्पाच्या आशीर्वादाची गरज आहे, हे तिला माहीत असतं. माझ्या सावीला आणि विनूला सुखात ठेव आणि त्यांच्या तब्येतीची काळजी बाप्पा तू स्वतः घे, असं राजश्री सांगत असते. पण अजून मधू का आलेले नाहीये, असा प्रश्न राजश्रीला आणि रुक्मिणीला देखील पडलेला असतो आणि त्या रेश्मा आणि ऋतुजाला सांगतात, "तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्या मधूला नक्की काय झाले ते विचारा आणि पूजेला उशीर होत आहे. मुहूर्त टळून गेला तर काही उपयोग होणार नाहीये, असं तिला सांगा आणि तिला घेऊनच या," असं म्हणून त्या दोघींनाही पाठवतात. त्या दोघीही आता मधूच्या रूमकडे चाललेल्या असतात. मधू आत्ताच नुकतीच बाहेर आलेली असते आणि पुन्हा एकदा तिचं पोट गुडगुड, गुडगुड करायला लागलेलं असतं. मधू बेडवर पडते आणि पुन्हा तिच्या पोटामध्ये आवाज सुरू झाला, की पुन्हा उठते. मधूचं रात्रभर फक्त एकच काम सुरू असतं आणि ते म्हणजे पळत-पळत बाथरूमला जायचं आणि पोटावर हात धरून पुन्हा एकदा बाहेर यायचं. अख्खी रात्र तिने बाथरूममध्येच घालवलेली असते आणि आता पुन्हा ती आत जाऊन बाहेर आलेली असते. मधू पुरती कंटाळून आणि थकून गेलेली असते. रात्रभर डिसेंट्रीचा त्रास तिला झालेला असतो आणि जमाल गोट्याने जबरदस्त कमाल करून दाखवलेली असते. तिला खूप पश्चाताप होत असतो. का आपण त्या सिंधूचं ऐकलं आणि का ते आपण दूध पिलो? पण आता ती वेळ निघून गेलेली आहे आणि आता तिच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे धावत पळत बाथरूममध्ये जाणे आणि धावत पळत बाहेर येऊन बेडवर पडणे. मधू पुरती पेकाळून गेलेली असते. आज आपलं काही खरं नाहीये हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. ती पुन्हा उठते आणि पुन्हा एकदा बाथरूमच्या दिशेने धावत पळत आतमध्ये जाते. आपले काय हाल होऊन बसलेत या गोष्टीचा ती विचार करत असते. तर मधू अजूनही कशी आलेली नसेल असा विचार करून ऋतुजा आणि रेश्मा तिच्या रूमच्या बाहेर येतात आणि जोरजोरात दरवाजा वाजवायला लागतात. पण नेमकी तेव्हा मधू आतमध्ये असते आणि तिला हा आवाज येत नाही. त्या दोघी जोरजोरात दरवाजा वाजवतात. काय झालं असेल? झोपली आहे का काय ही? झोपली पण असेल, असं त्या दोघी तर्क करतात. ऋतुजा म्हणते, "थांब, तुझ्या आवाजानं ती उठणार नाही. माझ्या आवाजानं बघ ती ताडकन उठेल." असं म्हणून त्या पुन्हा-पुन्हा दरवाजा वाजवायला लागतात. पण जाऊ दे, तिला उठायचं नसेल तर आपण तरी कशाला फोर्स करायचा आहे, असा विचार करून त्या दोघीही पुन्हा एकदा पूजेच्या ठिकाणी माघारी येतात. आता इकडे येऊन त्यांनी सांगितलेलं आहे, की अजूनही मधू उठलेली नाही वाटतं, कारण आम्ही दरवाजा वाजवला तर आतून ती काहीही प्रतिक्रिया देत नाहीये. रुक्मिणीला मात्र वेगळाच संशय येतोय. काय झालं असेल? मधू इतका वेळ कधीसुद्धा झोपलेली नसते. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? मधूला बरं वाटत नसेल असं तर झालं नसेल ना? नक्की काय झालं असेल असा विचार रुक्मिणीला पडलेला आहे. आपण आत्ताच्या आत्ता सगळेच जाऊन तिला उठवूनच घेऊन येऊया असा विचार करून त्या चौघी आता मधूकडे चाललेल्या असतात. त्या चौघी आता मधूच्या रूमच्या बाहेर उभारतात आणि मधूचा दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात करतात आणि कसलाही रिस्पॉन्स येत नाही म्हणल्यानंतर त्या घाबरून जातात. आता या मधूचं काय झालं असेल? मुहूर्त तर टळून चाललेला आहे, असा विचार सर्वजण करत असतात. ऋतुजा आणि रेश्मा म्हणतात, की "आम्हाला उठली नाही, तर ती आता तुम्हाला उठणार आहे का? बघा तुमचे तुम्ही काय करायचं ते." तर इकडं पंडितजी म्हणत असतात, "आत्ताच्या आत्ता पूजेला कोणीतरी बसणं गरजेचं आहे, अन्यथा हा मुहूर्त टळून जाणार आहे." आणि याच गोष्टीची तर सिंधू आणि राघव वाट पाहत असतात. मौके पे चौका मारून दोघंही आता पूजेसाठी बसलेले असतात. ज्या गोष्टीसाठी राघव आणि सिंधूनी ही चाल चाललेली असते, ती चाल आता पूर्णपणे सक्सेस झालेली असते. कारण सिंधू आणि राघवच त्या पूजेला बसलेले आहेत. खरं तर मधूला ही पूजा राघवच्या बरोबर पार पाडायची असते, पण तिचं स्वप्नभंग केलेलं आहे. आणि आता राघव आणि सिंधू हे दोघेच त्या पूजेला बसलेले आहेत. राघवला तर या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो. कारण त्याला देखील या पूजेला फक्त आणि फक्त सिंधूच्या बरोबरच बसायचं असतं. आणि सिंधू त्या दोघांची गाठ बांधते आणि आता पंडितजी पूजा सुरू करतात. पंडितजीने पवित्र मंत्र म्हणण्यास सुरुवात केलेली आहे. राघव आणि सिंधू यांच्या संसाराला कोणाचीही नजर लागू नये, राघव आणि सिंधू यांचा संसार अगदी व्यवस्थित चालावा आणि त्यांच्या मुलाबाळांना यश, समृद्धी मिळावी, अशा प्रकारचे पवित्र असे मंत्र पंडितजीने म्हणण्यास सुरुवात केलेली आहे. आणि पंडितजी ती पूजा व्यवस्थित पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते.
बाप्पाचा आशीर्वाद राघव आणि सिंधूच्या बाजूनच आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांनी चाललेली चाल बाप्पाने यशस्वीपणे पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता इकडं एक एक पूजेचे विधी पार पडत आहेत. राघव आणि सिंधू पंडितजी जसं सांगतील त्या पद्धतीनं एक विधी पार पाडत आहेत आणि मनोमन बाप्पाचे आभार देखील मानत आहेत, कारण त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे. अजूनही मधूने दरवाजा उघडलेला नसतो आणि हे अजूनही जोरजोरात दरवाजा वाजवत असतात. आता एकदाचा मधूने दरवाजा उघडलेला असतो. मधूच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव असतात. मधूला काहीतरी झालेलं आहे ही गोष्ट आता चौघींच्या पण लक्षात आलेली असते. मधू पुरती पेकाळून गेलेली असते आणि मधू दरवाजा उघडते आणि राजश्रीच्या गळ्यातच पडते. राजश्रीला कळत नाही या मधूला काय झालेलं आहे. रुक्मिणी तिला विचारते, "अगं मधू काय झालंय तुला? काय त्रास होतोय का? काय झालंय?" असं सर्वजण विचारत असतात. तर इकडे पूजा आता पार पडत आलेली आहे. आता थोडेच विधी शिल्लक राहिलेले असतात आणि पूजा यथासांग पार पडलेली आहे, असं पंडितजींनी सांगितलेलं आहे. बाप्पाचा आशीर्वाद घ्या, तुमची ही पूजा अगदी फलदायक होणार आहे आणि तुम्हाला बाप्पा अगदी चांगला आशीर्वाद देणार आहे, असं पंडितजीनं त्यांना सांगितलेलं असतं आणि दोघेही आता बाप्पाच्या समोर उभे राहून बाप्पाचं दर्शन घेतात आणि आपण आता किती व्यवस्थितपणे ही पूजा पार पाडली, आपण दोघं जर का एकत्र आलो, तर आपण काहीही करू शकतो, असं आता सिंधू आणि राघव यांना पूर्णपणे पटलेलं आहे. मधूची वाट लावून दोघांनीही व्यवस्थितपणे ही पूजा पार पाडलेली आहे. कारण मधूलाच या पूजेला बसायचं होतं, पण मधू मात्र राघव आणि सिंधूच्या पूर्ती जाळ्यात अडकून बसलेले आहे. इकडे मधू आता बेडवर बसलेली असते आणि सर्वजण तिला विचारत असतात, "काय झालं? तुझी तब्येत अचानक कसं काय खराब झाली?" आणि मधूला मात्र आता काय सांगावं तो प्रश्न पडलेला असतो. रात्रभर आपण डिसेंट्रीने परेशान झालेलो आहोत, हे मात्र तिनं सर्वांना सांगितलेलं असतं. पण अचानक अशी डिसेंट्री लागलीच कशी? असा प्रश्न तिला ऋतुजानं केलेला असतो. आता ऋतुजाच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं? सिंधूमुळेच हे झालेलं आहे हे सर्वांना कसं सांगावं? कृष्णानेच त्या दुधामध्ये जमाल गोटा घातला होता आणि ते दूध आपण पिलेलो आहे, हे कसं सांगावं तिला कळत नसतं. पण पूजेचा मुहूर्त टळत चाललेला आहे, असा प्रश्न आता रुक्मिणीने केलेला असतो. टळत चाललेला आहे नव्हे, टळलेलाच आहे असं म्हणून रुक्मिणी खरं तर चिडून तेथून निघून गेलेली असते. आणि पूजेला मधूला बसता आलं नाही या गोष्टीचा मधूला मात्र खूपच राग आलेला असतो. मधूला वारंवार रात्रीची गोष्ट आठवत असते, की कशाप्रकारे आपण सिंधूच्या जाळ्यामध्ये अडकत गेलो. कशाप्रकारे तिने गोदाला फोन केला आणि गोदाला फोन करून विचारलं, की आपल्याला सकाळपर्यंत ताकद राहील असं दूध बनवायचं आहे आणि त्यामध्ये काय-काय टाकायचं आणि आपण मात्र ते ऐकून ते दूध आपणच पिलं पाहिजे असा विचार करून जेव्हा सिंधू तिथून निघून गेली, तेव्हा ते दूध आपण पिलो आणि आपण पुरतं सिंधूच्या जाळ्यामध्ये अडकलो. याचा अर्थ सिंधूला माहीत होतं, की आपण पाठीमागं आहे आणि ती मुद्दाम करत होती आणि आपण दूध प्यावं याकरताच ती करत होती. हे सगळं आता मधूला समजलेलं असतं. पण आता समजून काही उपयोग नसतो, कारण वेळ निघून गेलेली असते. "सिंधू, मी तुला सोडणार नाहीये. तुझ्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही," असा ती मनाशी विचार करते आणि आता सर्वजण नाश्ता करत असतात, तर त्या ठिकाणी ती धावत पळत पोहोचलेली आहे आणि जाऊन तिने सिंधूचंच नाव सांगितलेलं आहे. "मला काल खूप बरं वाटत नव्हतं आणि त्याचं कारण म्हणजे ती कृष्णा आहे. कृष्णामुळेच मी आजारी पडले होते," असं तिनं सर्वांना सांगितलेलं आहे. तेव्हा राघव म्हणतो, "पण तुझ्याकडं त्याचा काय पुरावा आहे? कारण तिनं जर काही केलं असेल, तर मला पुरावा पाहिजे. तुला माहिती आहे, मी पोलीस आहे आणि पोलीस पुराव्याशिवाय कोणालाही काहीही बोलू शकत नाहीत. तू मला पुरावा दे, म्हणजे बघ मी तिचं काय करतो. तू काहीच काळजी करू नको." असं ती सांगते. तेव्हा मात्र मधूकडे काहीच पुरावा नसतो. मधू म्हणते, "आता जर का मी यांना सांगितलं, की तिने केलेलं दूध मी गुपचूप पिले, खरं तर मला ते तिला पिऊ द्यायचं नव्हतं, तर माझी इमेज राघवच्या पुढे काय राहील? मी कसं वागते हे त्याला स्पष्टपणे समजेल, म्हणजे मला हे कारण त्याला सांगता येणार नाहीये," असं ती सांगते. पण आता या राघवला काहीतरी सांगणं गरजेचं आहे आणि सिंधूला घरातून बाहेर हाकलून दिलं पाहिजे, असा तिच्या मनामध्ये विचार येत असतो. पण राघव मात्र विचारत असतो, की "काय झालंय मला सांगशील का? नक्की त्या कृष्णाने तुझ्याशी काय वाईट वागलेले आहे आणि कसं तिनं तुला फसवलंय ते आम्हाला सांग," असं तो म्हणत असतो.
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू राघवला म्हणते, की "खरं तर ही कृष्णा आहे ना, हिनेच सगळं काही केलेलं आहे. तू जर का माझा चांगला मित्र असशील, तर आत्ताच्या आत्ता हिच्या हाताला धरून हिला घराच्या बाहेर हाकलून दे." असा स्पष्ट आदेशच मधूने राघवला दिलेला आहे. सिंधू हे सगळं ऐकते, पण काहीच बोलत नाही. आता राघव काय करणार आहे, हे तिला पाहायचं असतं आणि राघव देखील चिडलेला आहे आणि तो म्हणतोय, की "खरंच सिंधू म्हणजेच कृष्णा, तूच हे सगळं केलेलं आहेस आणि तुला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर मी हाकलून देत आहे. कारण मधू कधीच खोटं बोलणार नाही. ज्या अर्थी ती बोलते, त्या अर्थी नक्की तुझाच काहीतरी दोष असला पाहिजे." तेव्हा कृष्णा चिडते आणि म्हणते, की "हिची काय लायकी आहे आणि हिचं काय सत्य आहे, ते मला चांगलंच माहिती आहे." आता कृष्णा सर्वांपुढे तिचं सत्य सांगेल का? आणि राघव सिंधूला हाकलून देण्याचं नाटक करून अजून कोणता डाव खेळणार आहेत? राघव आणि सिंधू यांनी नक्की काय ठरवलंय, की कशाप्रकारे मधूला जेरीस आणायचं आणि कशाप्रकारे तिच्याकडून वेगवेगळे पुरावे मिळवून सर्वांपुढे मधू नक्की कशी आहे ते आणायचं? अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक